नमस्कार. राज्यातील 5व्या टप्प्यात सर्वात कमी मतदान. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढवण्याची संधी महाराष्ट्राने गमावली. राज्यातील 13 पैकी बहुतांश मतदारसंघ शहरी भागातील असल्याने येथील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसल्याचा जो काही कलंक आहे तो कलंक पुसण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. परंतु तरीही राज्यात रात्री 10पर्यंत 54.16% मतदान झाले. राज्यात दिंडोरीत सर्वाधिक 62.66% तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये 47.08% झाले आहे. देशातील 8 राज्यातील 49 मतदारसंघात सरासरी 59.36% मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळी पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक 73.14% मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कलम 370 हटवल्यानंतर स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झालेल्या लडाखमध्ये 68.47% मतदानाची नोंद झाली. दरम्यान 5व्या टप्प्याचे मतदान झालेल्या अनेक मतदारसंघात सोमवारी तापमान अधिक होते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये उष्णतेची लाट होती. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत प्रचंड उकाड्यामुळे मतदानासाठी रांगेत लागलेला मतदार घामाघूम झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. एकूण मतदारसंघातील टक्केवारी पहा. नाशिक 53.74%, पालघर 61.18%, दिंडोरी 62.66%, धुळे 56.61%, भिवंडी 56.41%, कल्याण 47.08%, ठाणे 49.81%, मुंबई उत्तर 55.21%, मुंबई उत्तर पश्चिम 53.67%, मुंबई उत्तर मध्य 49.25%, मुंबई उत्तर पूर्व 52.37%, मुंबई दक्षिण मध्य 51.88%, मुंबई दक्षिण 46.60%. एकूण सरासरी मतदान जे आहे ते देशभरातलं 59.36% मतदान झालं. त्यामुळे अर्धे मतदार गेले तरी कुठे असा रास्त प्रश्न निर्माण होतो.